नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. तर कसे आहात तुम्ही? तर आजचा व्हिडिओचा विषय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण. तर आजपर्यंत मी त्या न्यूज म्हणजे पाहत असते. वेगवेगळ्या माध्यमातून मी ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ट्विटर हँडल वरून सुद्धा खूप लोकांनी म्हणजे तिथे काही भरपूर माहिती आहे. जसं की आज आपण पाहतोय अंजली दमानिया ह्या पण मोठ्या प्रमाणावर तिथं जाऊन काम करतात आहे आणि खरंच मानलं पाहिजे त्यांना, की अशा ठिकाणी जाऊन त्या मोठ्या प्रमाणात काम करतात आहे. आणि मी बऱ्यापैकी लाईव्हला हे छोटे-छोटे विषय घेतलेले आहेत. पण ठीक आहे. असं वाटतं की तपास पूर्ण होतोय आणि काय होतं, आपण बोलतो पण तिथे मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असेल किंवा आशीर्वाद असेल किंवा काय माहिती नाही त्यात सामील आता होते. 100% तर त्या गोष्टी आहेत, उघड झालेल्या आहेत. पण आपले कायदे कानून असे आहेत की तिथे पुरावे अभावी. तर आजचं कारण असं झालं की आज माझ्याकडे संतोष देशमुखांचे काही सोशल मीडियावरून फोटो आले. ते मला मिळाले ऑल सगळे फोटो. तर ते फोटो पाहून आहे ना, डोळ्यात पाणी तर येईलच कोणाच्या. पण मला 1 तास असं डोकं ठणकत होतं. म्हणजे काय हे चालू आहे? मणिपूर मुद्दा ज्यावेळी चालू झाला होता, मणिपूरचा एक मी व्हिडिओ पाहिला होता, ज्यावेळी अ, ट्विटरला आणि ते मला बिलकुल म्हणजे ते पाहून रात्रभर मला झोप येत नव्हती आणि नेमका तो मी असं दुपारी पाहिला आणि कदाचित मी काहीतरी कामामध्ये होते, तर मी लगेच 4 वाजता त्यावर आहे ना प्रतिक्रिया म्हणजे दिली देखील होती आणि जेवढे त्या विषयावर मुद्दे मांडत होते त्यांनाही मी म्हणजे एक प्रोत्साहन दिलं होतं. त्यावेळी त्यांच्या चॅनलवर जाऊनही मी माझी मतं मांडली होती. आणि खरं तर ते मणिपूर मुद्दा मी विसरू शकत नाही आयुष्यात. हे इतकं बेकार प्रकरण म्हणजे कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी होत्या तो व्हिडिओ पाहून. तर खरोखर एक रात्र मला झोप आली नव्हती, की इतकं भयान काय असू शकतं. आणि त्यावेळी सुद्धा मी बोलले होते, की हे महाराष्ट्रात घडायला सुद्धा वेळ लागणार नाही. पण त्यावेळी ते महाराष्ट्रात देखील घडत होतं. पण एवढंच, की ते आपल्या समोर घडत नव्हतं. एक हा जो प्रकार होता म्हणजे त्यापेक्षा कदाचित कमी असेल. कमी कारण गुन्हा कमी जास्त नसतो. गुन्हा हा गुन्हा असतो. बरोबर? क्राईम हा क्राईमच. हं? आणि त्यासाठी खरं तर हे लहान-मोठा विषय नाहीये. तिथे फार विकृत पद्धतीने ते लोकं मारलेली आहेत. आजही कदाचित मणिपूर शांत नाहीये. फक्त की तिथे आता हे काय होतंय, आपली सिस्टीम भारताची किंवा जे राजकीय नेते आहेत, एक नंबरचे दळभद्री आहेत. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काही बाहेर येऊन देत नाहीत मुद्दे. ठीक आहे, चला. पण आपण काय करू शकतो? आपण फक्त आता माझं ठीक आहे, माझं चॅनल आहे, YouTube चॅनल आहे. मी त्या माध्यमातून माझं मत व्यक्त करू शकते, निषेध करू शकते. ह्या पलीकडं आपण काय करायला गेलो? काय होणार आहे? कायदे सत्ताधाऱ्यांनी खरेदी केलेले, पोलीस तर त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. म्हणजे कुत्रेच म्हणावं लागेल. कुत्रे तरी प्रामाणिक असतात. कुत्रे तरी प्रामाणिक असतात, पण ह्यांच्यात ती प्रामाणिकता नाही आहे. म्हणजे ह्यांनी दावणीला बांधलेले कायदे आहेत आणि त्यामुळे हे वाटेल तसं वागतात आहे. वाटेल ती गुन्हेगारी चालली, वाटेल ते जो फक्त त्याचे चाटतोय तळवे, त्यांनीच त्यांचे तळवे चाटणाऱ्यांनाच तिथे वावे. जो त्यांच्या विरोधात बोलून त्याला हे जग सोडावं लागते. अशी सिच्युएशन तिथे तयार झालेली आहे. पण ते फोटो इतके भयानक आहेत, इतके भयानक आहेत, की एक असा म्हणजे ते पाठीचा जो एक फोटो आहे, बाकी तर सोडून द्या. डोळे वगैरे ते डोळ्यातून आलेलं रक्त, ते डोळे मिटलेले म्हणजे वर्णन करताना सुद्धा आहे ना, करू वाटत नाही. जे आपल्या तोंडातून सुद्धा बोलूशी वाटत नाही. म्हणजे राक्षसी वृत्तीपेक्षाही हे भयानक आहे. इतकं बेकार कोणी मारू शकतं म्हणजे कल्पनेच्या पलीकडे. हं. ही क्रूरता जर तुम्ही 3 तास त्या माणसाला इतक्या घाणेरड्या पद्धतीने तोडता, इतकं बेकार पाहून वाटतंय, की पाठीवर एक एवढा अर्धा इंच सुद्धा जागा उरलेली नाहीये. एवढा बेकार पद्धतीने तो हत्या केलेली आहे. आणि खरं सांगते ह्या लोकांना फाशीशिवाय पर्याय नाही. कारण हे जर परत येतात ना, तर हे 2 पटीने गुन्हे करणार जास्त. अशा 4 पटीने हे अशा पद्धतीने लोकं मारतील. आजही तेच चालू आहे आणि उद्याही त्याच्या 2 पटीने होणार.
तर आहे ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या म्हणजे आपण म्हणतो ना त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण शांतता झाली पाहिजे आणि जेवढे हे गुंडमावाले लोक आहे ना हे कुठेतरी त्यांचं म्हणजे अगदी नायनाटच करावा असं माझं म्हणणं आहे. हं? आता आजच कोर्टाचा एक विषय झाला आहे जस्ट एक दुपारी की त्यातला जो आरोपी आहे सुदर्शन गुले त्याची पोलीस कस्टडी घेतली आणि काय सांगितलं की ठीक आहे ते त्यांच्या वकिलांच्या व्हिडिओमधून कळतंय की पोलिसांना त्याच्या मोबाईलचा लॉक उघडलेला नाही आहे म्हणून त्याला कस्टडी. 2 महिने झाले या प्रकरणाला. 2 महिने या प्रकरणाला झाले आणि तुम्हाला लॉक उघडत नाही आहे. हां, जरा ॲम्ब्युलन्सचा आवाज होता. 2 महिने ह्या प्रकरणाला होता ते आणि पोलिसांना मोबाईलचा लॉक उघडत नाही आहे म्हणून पोलीस कस्टडी घेतली असं म्हणजे त्यावेळी त्यांच्या वकिलांनी मांडले म्हणजे त्या आरोपीच्या वकिलांनी मांडलं की मग इतके दिवस काय केलं आणि खरंच आहे, इतके दिवस काय केलं तुम्ही. तो जर लॉक सांगत आणि लॉक उघडणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे आज म्हणजे सगळे यंत्रणा आहेत. पोलीस प्रशासनाकडेही सगळे यंत्रणा आहेत लॉक उघडणं वगैरे ही गोष्ट आता माहिती नाही. पण ठीक आहे पोलीस कस्टडी मिळाली काहीतरी चांगल्या दिशेने. कारण हे काय झालेलं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2 महिने जर तुम्ही त्याचा मोबाईल ओपन नाही केलेला म्हणजे तपास केला की नाही, तपास केला की नाही ह्या लोकांनी, कोणत्या प्रकारचा तपास केला ह्या लोकांनी. हं? काय होणार काय आणि हे सोपं नाही आहे. हे आपल्याला वाटतं हां ठीक आहे आपल्या आपल्या शहरामध्ये नाही झालेलं. त्यावेळी मणिपूर झालं होतं त्यावेळी सुद्धा मी हेच बोलले होते की आज आपल्याला काय वाटत नाही काही मणिपूरमध्ये घडतंय ना. अहो ते महाराष्ट्रात व्हायला काय कमी होणार आहे. महाराष्ट्रात व्हायला काय कमी होणार आहे का सांगा. हे तिथे घडतंय हे आपल्यापर्यंत यायला काय वेळ लागणार आहे. हां, अशी विकृत लोक किती आहेत. बरं ह्यांचं जाळं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. आणि पुण्यामध्ये हे जे गुन्हेगारी वगैरे वाढलेली ह्यामध्ये किती लोक आहेत. म्हणजे म्हणजे मी स्वतः जिथे राहत होते ना तिथे हीच लोक होती तिकडची आलेली. हे काय सांगतात समाजाला बदनाम केला. अहो तुम्ही नीट राहा ना, तुम्ही नीट राहा ना. तुम्ही जिथे जाताय तिथे वाद करताय भांडणं करताय. ह्या सगळ्या केसेस तिथे आहेत. हडपसर पोलीस स्टेशन असेल मांजरी पोलीस स्टेशन असेल ऑल मागे तो हा एक आहे संतोष शिंदे म्हणून मला वाटतं त्याचं नाव आहे. त्यांनी पण किती मोठा फ्रॉड केला. तो पण तिकडचाच आहे. मग तुमचं हे गुन्हे असं नाही की तिथे घडतं. ही गुन्हेगारी ऑल महाराष्ट्रामध्ये जिथेही लोक फिरतात आहे. सगळीच लोक तसे नाही आहेत. मी सगळ्यांना म्हणजे म्हणत नाही की ऑल सगळे पण जे काही गुन्हेगार आहेत तिथले त्याने बनावट पोलीस बनून तिथे मुंबईमध्ये एका मुलीला फसवलं इकडेही फसवलं. आजही त्याचं तेच चाललंय. लोकांना फसवतोय मुलींना फसवतोय असं तो माणूस आहे. म्हणजे मी खोटा पोलीस बनवून अगदी युनिफॉर्मपासून तर जर तुम्ही काढायला गेलं ना हे जे काय आहे त्यांचं जर त्या लोकांचं तिकडच्या की तर कितीतरी मोठ्या प्रमाणावर तिकडचे सापडतील. आणि हे लोक म्हणतात की नाही आम्हाला आता विचारलं जातं आम्हाला कुठे भाड्याने रूम मिळत नाही. अहो का कसं विश्वास करतील लोक सांगा तुम्ही. इतके मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी तुमच्याकडे चालली आणि हे एकच प्रकरण नाही. ह्याच्या मागे हजारो प्रकरणं आता बाहेर आलेलीच आहेत सगळ्या गोष्टी आहेत. आणि इतक्या घाणेरड्या प्रकारचं आहे की आता मी इथं बोलू पण शकत नाही. हे नक्की मी बोलणार पण ज्यावेळी हे तपास पूर्ण होतोय आणि त्यातून काय होतंय त्यावर मी नक्की बोलेल की किती मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी होते. त्यांच्या तिथे महिला सुरक्षित नाही आहेत. आज तिथे महिला कल्याण आणि काय महिला जनकल्याण बालकल्याण ही लोक काम करतात का तिथे मंत्रिपदे मिळतात. ठीक आहे पदं दिली पण तुम्ही कामं काय करताय हो तिथे कामं काय करताय तुम्ही तुम्हाला जर वाटतं तुमचा भाग बदनाम न व्हावा त्यासाठी करता काय तुम्ही एवढी मोठ्या आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. वर्षानुवर्ष चालत आलेले आज इतके मोठे तिथे जे जिल्हाधिकारी गेले त्यांना ते काहीच करू शकत नाही. सिस्टीम तिथली खराब आहे.
जिथे तुम्हाला वरूनच कॉल येतात, कारवाई करायची नाही. काय करतील पोलीस यंत्रणा? काय करणार आहे पोलीस प्रशासन सांगा? म्हणजे आपण ज्यांना मतदान करून मोठं करतोय ती लोक जर म्हणजे जनतेत असं त्यांच्या मार्फतच लोक मारली जात असतील, काय उपयोग ह्या यंत्रणेचा, या सिस्टीमचा? एवढे नीच पद्धतीची लोक, म्हणजे सांगते नाही किती क्रूर असतील, किती क्रूर असू शकतात. म्हणजे विचार जर केला तर ही मानसिकता मानसिकता म्हणू नाही शकत, ही विकृती येते कुठून ह्या गुन्हेगारांच्यात. आणि येण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्यांना मेन काय आहे की तेवढा मोठा सपोर्ट आहे, त्यामुळे त्यांना वाटतं आपलं काही कोणी वाकडं करू शकत नाही, कोण काय बिघडू शकत नाही. परत हेच बोंबलायला मोकळे झाले, आमचं बदनामी केली, आमची बदनामी केली. काय बदनामी? तुम्ही तिथे कायदा सुरक्षा निर्माण करू शकत नाही, कायद्याची भीती तुमच्या तिथे राहिली नाही लोकांमध्ये, तुम्ही कायदा हातात घेतलेले आहेत. तुम्हाला पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला काम करून द्यायचं नाही आहे. पोलीस तर ह्यांनी त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि इतके बेकार पद्धतीने मारलेले आहे ना, तर खरंच निषेध करावा तेवढा कमी आहे या गोष्टीचा. आणि आरोपींना आहे ना खरोखर फाशीची शिक्षा हाच एक लास्ट पर्याय, कारण ही विकृती ना राहण्याच्या कामाची नाही. आणि कदाचित ह्यांना फाशी झाली तर ह्याच्या पाठीमागे अनेक अनेक गुन्हेगार आहेत तिथं. असं काही नाही की हेच तिथे एवढं म्हणजे असं उच्छाद मांडलेलं असं नाही, खूप ह्याच्या पाठीमागे खूप गुन्हेगार आहेत तिथं अजून बाकी. नक्कीच त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि कायद्याची भीती बसली पाहिजे. काय आहे हे? दिवसा ढवळ्या हे लोक माणसांना उचलून नेतात ते आणि इतक्या घाण पद्धतीने मारलं जाते, हत्या केली जाते. राजकारणी कोणी कोणाचे नाही आहेत. खरं तर खऱ्या लाईफमध्ये जर पाहायला गेलं तरी कोणी कोणाचं नाही आहे. स्वतःवर बेतलं ना तर हे लगेच पायाखाली चिरडायला मोकळे असतात. पण हे खोट सांगायचं कोणी? आज ह्या लोकांना जर ह्या आरोपींना पाहिलं तर शिक्षणाचा अभाव ना, तिकडे आजही परिस्थिती अशी आहे, इतकं बेकार परिस्थिती आहे त्या ठिकाणी गेलं तर. विकास तर काडीचा नाही आहे. जे करायला पाहिजे ते नाही आहे आणि नको त्या गोष्टी फार होतात आणि हे फार भयंकर आहे. आणि हे गुन्हेगारीचं जाळं खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. म्हणजे तिथून तर पुण्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. पुणे, मुंबई वगैरे ही लोकं बऱ्याच प्रमाणात गुन्हेगार तिथून होऊन बाहेर पडतात. बाहेर जाऊनही हे काय गुन्हेगारी करतच राहतात ते. ह्याचे बळी किती जण जाणार? गुन्हेगारी थांबली पाहिजे. ह्यावर एकच उपाय आहे की हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन यांना पूर्णपणे, आता हे तर फाशीची शिक्षा व्हावीच आणि होईल अशी आशा आहे मला तरी. पाहू. मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला आहे त्यांच्या कुटुंबियांना, देशमुख कुटुंबियांना म्हणावं लागेल. पण हे भयंकर आहे आणि खरंच सांगते की तिथली जी सर्वसामान्य जनता आहे, पीडित जनता आहे ना, त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. एवढं वाईट वाटतंय ते फोटो पाहून, एवढं बेकार फोटो आहेत की विचार करण्याच्या पलीकडची परिस्थिती ही सगळी. तर चला, मी करते व्हिडिओचा एंड. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.